करत असतो. आज जवळपास 3,500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाउंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक करा. नमस्कार, मी मणिगुरू दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया आणि जर करायची असेल तर नक्की मणिगुरूला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मणिगुरू. नमस्कार, माझं नाव मणिगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस-रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस-रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थसाक्षर नाही आहे. तर अर्थसाक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3,500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाउंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल
हिट इट इट्स नाणेफेक जिंकली आहे. काय निर्णय घ्याल? शुभेच्छा असतील इथे आपल्याला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन झालात. या दरम्यान बॉलला उडवलंय, बॉल चाललाय, वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमा रेषा पार, स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा एक दर्जेदार फटका इथे पाहायला मिळालाय. चौकार 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्याला नितीन पाहायला मिळतोय. समोर सागर माळी स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. यावेळेस मात्र इथे फक्त बचावात्मक पद्धतीने खेळलं गेलं, डिफेन्स ज्याला आपण म्हणू शकतो, आणि अगदी तसं खेळत असताना बॉलला स्वतःपासून दूर केलं. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 1, 2 विकेट्स गेल्यात. सुरुवातीलाच डावाच्या हादरे लागत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस एक चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना, डॉटच्या स्वरूपाने निघत असताना, ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आणि 2 विकेट्स, एक यशस्वी षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ते आपल्याला पाहायला मिळालं. मात्र या मॅन्डेटरीच्या पहिल्या षटकात गोलंदाजानं निश्चित खूप चांगली कामगिरी करताना आपली बाजू लावून धरली आहे. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर जोपर्यंत बॉलला फील्ड केलं गेलं, एक धाव चेंडू, चांगली गोलंदाजी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं गरजेची असते. तुमच्याकडे नुसते फलंदाज असून चालत नाही, तुमचा गोलंदाजीचा अटॅक कसा आहे ते क्रिकेटमध्ये तपासलं जातं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नचिकेत तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र फुल टॉस मिळाला. त्याला फ्री वेवरनं जशी राईट असते तशी राईट दिली आहे. पाठवले बॉलला सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट केलंय. इथे रन्स मिळतील 4.
यावेळेस इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपानं ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर आहे आणि 3 चेंडूचा खेळ, एक बाउंड्री जरूर आली आहे, मात्र तदनंतर रोखलं गेलंय, शांत केलं गेलंय. मोठा फटका खेळण्याचा कुठलाही प्रयत्न तो इथे करू दिलेला नाहीये. स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना मनोज ज्याला आपण पाहताय, षटकातील पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. इथे चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर खराब कामगिरी विकेटच्या मागे. दुसऱ्या धावे करता प्रयत्न आणि एकच रन तिथे कंप्लीट केली गेली. 22चा इशारा आलाय. फलंदाज तिथे अपेक्षा होती, तिसऱ्या पंचाची मदत घेतली. इथे वाईट करता बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता इथे मात्र हा बॉल अगदी बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, मात्र नशिबाची साथ तीही क्रिकेटमध्ये महत्वाची असते. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉल अचानक टर्न झाला आणि क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला. फटका ज्या गॅपमध्ये खेळला होता तिथनं जर सरळ राहिला असता तर निश्चित चौकार परावर्तित करता आला असता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1.5 षटकाचा खेळ समाप्ती. एखेरीस 18ला 2 अशी स्थिती आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम साईराज इन्फ्रा यावेळेस मात्र तेच तर्रार वेगवान बॉल ज्याला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं. त्यामध्ये फलंदाजाला बीट करत असताना हा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपानं ओव्हरची समाप्ती झाली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 18 आहे 2 विकेटच्या पतनानंतर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता इथे नितीन ज्याला पुन्हा एकदा कंटिन्यू केले गेले. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये ज्यानं चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवलं होतं. 2 विकेट्स मिळवले होते. यावेळेस मात्र त्याच्या विरोधामध्ये चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि त्याच्या चुकीनं बॉल गेला सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स मिळतील 4. क्षेत्ररक्षण करत असताना काही नियम आहेत त्याचं उल्लंघन आणि त्यामुळे जर इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हाताचा स्पर्श करताना बॉल गेलाय सीमारेषा पार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 22ला 2 अशी स्थिती आहे.
इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, खाली क्षेत्राची निवड केली आहे, बॉल गेला सीमा रेषा पार. टच ऑफ क्लास असं म्हणू शकतो, अगदी स्मार्ट टच तिथे बॉलला केला आणि बॉल गेला सीमा रेषा पार. षटकारामध्ये परावर्तित झाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 28-28. चांगल्या धावा या राफलकावर इथे लागत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स, त्याचा प्रयत्न मात्र आठवड्यातनं एकदाच रविवार येतो. रोज रोज एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला तर मग तो अंगलट येतो आणि इथे सातत्यानं एकाच फटक्याचा प्रयत्न आणि त्यामुळे हा बॉल निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट मैदानाच्या गोल खेळणं गरजेचं आहे. तुम्ही एक प्री माइंडेड फटके खेळण्याचा प्रयत्न कराल तर मग तिथे तुमच्याकरता अडचणी होतील आणि या आधीच्या बॉलवर तो प्री माइंडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. इथे बघा हे प्रेशर तुम्ही स्वतःहून क्रिएट केलंय. याआधी एक षटकार आला होता, त्यानंतर जर सरळ बॅटनं सिंगल डबल जरी घेतली असती तरी या ओव्हरला मोठं करण्याची संधी होती. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि त्या रिव्हर्सनं प्रेशर वाढवलं स्वतःवरचं आणि ते प्रेशर आता आणखी द्विगुणित होतंय. आणखी एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हा बॉल जास्त उंची गाठली, लांबी कमी, स्वतः क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा चुकी. एक सहज सोपा लॉलीपॉप झेल ज्याला आपण म्हणू शकतो तो तिथे ड्रॉप झालाय. जीवनदान दिलं गेलंय आणि त्या जीवनदानाचं भुगतान करावं लागेल. 2 धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. तिसरं षटक, शेवटचा बॉल तो प्रगतीपथावर येईल. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची फलंदाजी इथे केली जाईल. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलाय. बॉल चालला यावेळेस सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला फाडून सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. इथे रन्स मिळतील 4. आता येणाऱ्या ओव्हर आहेत इथनं 4 आणि त्यामध्ये रन्स विजयाकरता जर आपण पाहिलं तर त्या तुम्हाला बनवायच्या 61, म्हणजे 15च्या जवळपासची सरासरी तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये गरजेची आहे. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम हा फटका होता. ऑफस्टमच्या बाहेर जागा होती आणि त्या जागेचा वापर केला आणि चेंडूला आपली योग्य ती जागा तिथे फलंदाजानं दाखवली आणि चौकार परावर्तित केला. एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 34 धावा 2 विकेटच्या पतनानंतर आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 4 मध्ये चेतन पाटील, सागर माळी त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे आहे. मनोजनं आतापर्यंत 10 बॉलमध्ये 20 वर बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न एकदा नाही दुसऱ्यांदा झाला आणि त्यामध्ये माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन होतंय. खेळाडूच्या पारीचा अंत झालाय. खेळाडू बाद.
चला सामना सुरू करा, खूप वेळ जातोय. विनंती करतोय आपल्याला जास्तीचा वेळ न घेता लगेचच सामना सुरू करा. 34ला 3 अशी स्थिती आहे. 3.1 षटकाचा खेळ मैदानामध्ये. कल्पेश जो बॅटिंग करण्याकरता दाखल झाला. चेतन पाटील आपल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर त्यानं इथे विकेट संपादित केली आहे. महत्वाचे आहेत ब्रेक थ्रू जे जर तुम्ही दिले तर मग तिथे विजयाकरता तुमचा रस्ता तो सुखकर होतो. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? मात्र पोहोचला. जोपर्यंत त्यानं उचलला एक सिंगल, ती धाफलकावर जोडली गेली. ज्या सिंगलच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि 35 धावा या धाफलकावर लागल्या गेल्या. 35 ऑन बोर्ड, 35 धावा या राफलकावर आहेत. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 4चं प्रगतीपथावर आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. हा पाठलाग अपुरा ठरेल. वेगानं चाललेला बॉल निघून जाईल यावेळेस लॉंग लेगच्या क्षेत्रामधनं. सीमा रेषा पार इथे आलाय जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा एक शानदार चौकार 4. यावेळेस मात्र हा बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री, ज्यांना धावसंख्या 43 3 विकेटच्या पतनानंतर. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगले स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 43. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 20 बॉल आणि 52 धावा. म्हणजे या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा बॅलन्स होईल. यावेळेस मात्र त्या मोठ्या फटक्याकरता बॉलला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक घेतोय लॉंग ऑफ मधनं आणि ते एक चांगला कॅच. माघारी परतावं लागेल बॅटरला. आता येणारी 3 षटकाने विजयाकरता 52 या धावसंख्येची गरज.
येणारे इथनं 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 बॉल मध्ये विजयाकरता 52 धावसंख्येची गरज. 19 चेंडू, माफ करा, एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हरचा. 19 चेंडू आणि 52 धावा त्या विजयाकरता राफलकावर लावायचे आहेत. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं, लॉंगच्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय आणि प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटण्याची संधी दिली आहे. बॉल सीमारेषा पार, षटकार. तुषार भाऊ महाजन या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. षटकार चौकार त्यांची आतिषबाजी या मॅच मध्ये गरजेची आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला देखणा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र बॉलला स्वीपर कव्हर मध्ये खेळले, जोपर्यंत इथे बॉलला फील्ड केलं गेलं. एक सिंगल ही आपल्याला धाफलकावर जोडत असताना पाहायला मिळाली आहे. 50 धावा, 50 कम्स अप, 50 रन्स या धाफलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोर खेळायचं होतं. बॉल एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे बीट करतोय बॉलला आणि त्यामुळे बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झाला. या 4च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 4 न वाढत असताना 54 ऑन बोर्ड, 54 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. चोपन्न धावा धाफलकावर आहेत. चांगली बॅटिंग इथे मैदानात तुम्हाला साकार करावी लागेल. तेज तर्रार पीच जनरेट करणारा बॉल विकेटच्या मागे निर्धाव च्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन चेंडूचा खेळ, एक बाउंड्री येऊन चालणार नाही. तुम्हाला एक मोठा फटका, 2 मोठे फटके अजूनही येणारे 3 बॉल मध्ये खेळावे लागतील, तरी या मॅचला तुम्हाला बॅलन्स करता येईल. काय इथे येणाऱ्या 3 बॉल मध्ये ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल लच इथे मिळत असताना पाहायला मिळते. लेगबाईजचा इशारा आलाय अजय पटियाल यांच्या माध्यमातून. लेगबाईजच्या स्वरूपानं धावसंख्येमध्ये वाढ, 55, 4.4 ओव्हरचा खेळ संपलाय. शांतता आली या ओव्हर मध्ये. ही शांतता भंग करावी लागेल. मोठा फटका तुम्हाला मैदानाच्या आतनं खेळावा लागेल. यावेळेस आणखी एक चांगला बॉल, चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अचूक टप्प्यावर केली जाणारी ही गोलंदाजी निश्चित इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थात साईराज इन्फ्राला अडचणीमध्ये आणतीये. साईराज इन्फ्रा ज्यांना एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, मात्र त्यांना रोखून धरलंय असं म्हणायला हरकत नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर कडे पुन्हा एकदा खेळल्या बॉलला. क्षेत्ररक्षकानं खूप चांगली एफर्ट, खूप चांगली कामगिरी केली. 2 रन निश्चित वाचवलेत त्या क्षेत्रामध्ये.
या दोनच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते एकंदर 57. येणारे 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. राहुल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. 3 षटकार पर ओव्हर तुम्हाला इथनं खेचावे लागतील तर या मॅच मध्ये तुमच्याकरता जागा निर्माण होईल. 19 रन तुम्हाला प्रत्येक षटकागणिक जोडायचे आहेत. इथे थोडासा खाली राहिला फलंदाजाला बीट करणारा हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेतनं. क्षेत्ररक्षकाला बीट करताना बॉल चाललाय काउक कॉर्नरच्या क्षेत्रामधनं दूर सीमा रेषा पार. षटकार. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय. माघारी परतवलंय बॅटरला. महत्वाची विकेट इथे संपादित झाली आहे. खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 64 धावा. 5.4 षटकाचा खेळ इथे आतापर्यंत कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. मात्र तिथे खूप चांगला कॅच कॅरी होतोय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 64 धावा. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. मागे पडलेत. ज्या पद्धतीने रन्स यायला हव्या होत्या त्या आल्याने मात्र इथे गोलंदाजानं फ्री मध्ये गिफ्ट दिलाय. व्हाईट प्लस 4 बाईट्स. टोटल 5. एकोणसत्तर धावा धाफलकावर आहेत. एक षटकार जर या बॉलवर आला तर मॅच कव्हर होऊ शकते. शेवटचा बॉल या ओव्हरचा आहे. एक षटकार इथे गरजेचा आहे. मात्र तो षटकार खेचणं शक्य झालं नाही.
इथे ओव्हर समाप्त होतीये. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 25 बनवले. थँक्यू डीजे. फिल्डिंग करणारी टीम तुमचा एक खेळाडू अतिरिक्त तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्ही या ओव्हर करता वापरलाय आणि त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त 38 सर्कलच्या आत ठेवावा लागेल. सहा चेंडू आणि 25 या धावसंख्येची गरज आहे. 4 खणखणीत षटकार ते तुम्हाला इथे मैदानाच्या आतनं खेळावे लागतील. शेवटचं षटक प्रगती पथावर येते. 6 चेंडू आणि विजयाकरता 25 या धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलाय. पहिलाच बॉल हाय अँड हँडसम करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे एक चांगला कॅच. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन. त्याबरोबर या मॅचवर शिकंजा कसलाय असा उत्साह आणि ते सेलिब्रेशन आपल्याला मैदानात पाहायला मिळालंय. विकेट येते. खेळाडू बाद. धावसंख्या 69 धावा धाफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल सीमा पार. एक जबरदस्त तडाखा षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 75 धावा 7 विकेटच्या पत्त्यानंतर पहिल्या बॉलवर आली होती विकेट. कंटिन्यू सिक्सर जर खेळले तर इथनं ही मॅच जिंकता येईल. पुन्हा एकदा शॉट आपल्यांचा बॉल फेकून दिलाय त्याला. सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा दमदार तडाखा षटकार. थँक्यू डीजे. विचार करायला भाग पाडलंय. गोलंदाजाला काहीतरी शिकवावं लागलंय. प्रेशर क्रिएट झालाय. या प्रेशर मध्ये चुका होतात. विचार विनिमय चर्चा ते आपल्याला पाहायला मिळते. मात्र शॉर्ट बट स्वीट चर्चा तुम्हाला करावी लागेल. जेवढी मोठी चर्चा तेवढा मोठा खर्च ते इथे पाहायला मिळू शकतं. अतिरिक्त प्रेशर जर गोलंदाजावर क्रिएट झालं तर मग त्याच्याकडनं चुका आणि त्या चुकांचं भुगतान या मॅचच्या पराभवाच्या दिशेने जावं लागू शकतं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. बॉल चाललाय.
बॅक टू बॅक तिसऱ्यांदा सीमा रेषा पार. आता मॅच मध्ये रंगत वाढली आहे. होत्याचं नव्हतं कसं होतं ते मैदानात तुम्हाला पाहायला मिळू शकतं. आक्रमकता या मॅचची गरज होती आणि ती आक्रमकता सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहत आहे. थँक्यू डीजे. येणारे 2 चेंडू विजया करता 8 धावसंख्येची गरज. काय इथे एखादा षटकार येईल. जी मॅच निराशाजनक वाटत होती. दुसरा जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायचंय. तो नवीन आहे ना. नाही जुना नाही, तो नवीन आहे. 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. बॉल आलाय, दुसरा जुना बॉल आलाय तो. हा तो बॉल घ्या जो लॉंग ऑन मध्ये आहे. तो चेंडू वापरायचा आहे. दोन चेंडू 8 धावा आशा पल्लवित झाल्यात. काय इथे ते दमदार स्ट्रोक पाहायला मिळतील. आतापर्यंत शांत चाललेला खेळ अचानक त्यामध्ये ट्विस्ट आलाय. चला मॅच सुरू करा. 2 चेंडूचा खेळ 8 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल यष्टी उद्ध्वस्त. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. विकेटचं पतन. खेळाडू बाद. इथे मात्र विजयी होती टीम जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच. हा संघ इथे विजयी होतोय. जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. खूप चांगला खेळ त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर खेळाडूचं नाव आहे प्लेयर ऑफ द मॅच सुधीर पाटील. चांगला खेळ त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय आणि फील्ड सेटअप करून आपण मॅचला सुरू करायचंय. वेळेच्या बाबतीत थोडीशी बचत करायची आहे. विनंती करतोय लगेचच मैदानाच्या आतमध्ये येऊन आपण फील्ड सेटअप करा.